प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भारताला मोठा दिलासा। शिवालिक पाठोपाठ नंदादेवी तेलवाहू जहाज गुजरातच्या कांडला बंदरात दाखल, तर आज जगलाडकी जहाज भारतात दाखल होणार। हॉर्मोज सामुद्रधुनीबाबत अमेरिकेनं जगाकडे मागितली मदत। सुरक्षेसाठी चीन जपानकडे साकडं। हॉर्मुझची सामुद्रधुनी फक्त दुश्मनांसाठी बंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं मोठं विधान। मृत्यूच्या अफवांनंतर इस्रायलच्या प्रधानमंत्र्यांनी जिवंत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर केला पोस्ट। नेतन्याहू कॉफी घेत असतानाचा व्हिडिओ समोर। देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी केल्याशिवाय गॅस मिळणार नाही। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। विधानसभेत शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान। विधानानंतर सत्ताधारी आक्रमक। आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर आव्हाडांनी हात जोडून मागितली माफी। पाकिस्तानचा काबूल शहरावर हल्ला। ड्रग रिहॅब हॉस्पिटलवर हल्ला। हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती। आणि रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानींचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्डनं सन्मान। हा अवॉर्ड रिलायन्स परिवाराला अर्पण। नीता अंबानींची प्रतिक्रिया। सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय मोठी बातमी। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला ऊर्जा सुरक्षेबाबत आणखी बळकटी मिळालेली आहे। शिवालिक नंतर आता आणखी एक जहाज नंदादेवी भारतात पोहोचले। या जहाजावर 44,000 मेट्रिक टन एलपीजी लोड आहे। दरम्यान जगलाडकी हे तिसरं जहाज आज दुपारी सुमारे 2:30 वाजेपर्यंत गुजरातमधील मुंद्रा बंदरावर पोहोचण्याची शक्यता आहे। या जहाजावर सुमारे 81,000 मेट्रिक टन कच्चं तेल लोड करण्यात आलेलं आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे आणि भारतीय नौदलाच्या सुरक्षा व्यवस्थेत ही जहाजं सुरक्षितपणे भारतात पोहोचतायत। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये ही जहाज भारतात पोहोचली असल्यानं भारताला मोठा दिलासा मिळालाय। घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। गोंधळून जात नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात येतंय। त्यासोबत विरोधकांनी जाणीवपूर्वक संभ्रम तयार केल्याची टीका विरोधकांवर केली आहे। तर गॅस टंचाई नाही हे कशाच्या आधारावर सरकार बोलतंय असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। पाहूयात। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं। भीतीपोटी जेव्हा लोक रांगेत उभे राहतात किंवा सिलेंडरचं साठे बाजार किंवा आपल्या घरी एक सिलेंडर असताना परत एक अजून घेऊन ठेवा की बाबा अन्यथा उद्या जर टंचाई झाली तर काय करायचं, हे जे भीतीपोटी अनेक वेळा लोक करतात, या गोष्टी होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलेलं। मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि एलपीजी गॅसच्या रांगा थांबणार नाही। ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे। पण आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या घुमतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतात। मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात। मग रांगा का दिसतायत, लोक रस्त्यावरती का दिसतायत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल
आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सरोशती यंत्रणा आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं.